स्वागत है दोस्तों आपका हमारे YouTube चैनल पंचायती पीपल में। आज हम इस वक्त मौजूद है आज़ाद मैदान में, जहां पे आप देख सकते हैं पीछे हज़ारों की तादाद में मराठा आंदोलक यहां पर मौजूद है। और उसी के साथ साथ यहां पर कुछ मुस्लिम भाई भी यहां पर मराठा आंदोलन को समर्थन देने आए हैं। तो जानते हैं हम यहां के मराठा आंदोलनकारियों से कि यहां पर उनको मुसलमानों का किस तरीके से सपोर्ट मिल रहा है। और उसी के साथ साथ एक वीडियो जो वायरल चल रहा है, लालबागचा राजा जो मुंबई का राजा माना जाता है, जिसका दर्शन के लिए पूरे महाराष्ट्र से लोग आते हैं, लेकिन वही लालबागचा राजा के मंडल के कार्यकर्ता मराठा आंदोलनकारियों को लालबागचा राजा का दर्शन करने नहीं दे रहे। तो उनके बारे में भी हम बात करेंगे कि यहाँ के मराठा भाइयों से। तो आइए जानते पहले भाई से क्या बोलना चाहते हैं। काय बोलणार तुम्ही, कुठून आलात इथे? मी बीडवरून आलोय. माझं नाव धनंजय तांबुरे. मी पाटलांचा कट्टर समर्थक आहे आणि जोपर्यंत पाटील इथून हलत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई कसली सोडणार नाही. आणि लालबागच्या ट्रस्टवाल्यांना मला सांगायचंय, तुमच्या अख्ख्या मुंबईला ट्रस्ट सोडून द्या. तुमच्या अख्ख्या मुंबईला 15 दिवस जेवण पुरवलं एवढं आमच्या गाव खेड्यातल्या मराठा बांधवांनी पाठवून दिले. तुमचं अन्नक्षेत्र चालवायची ताकद आमच्यात आहे. एक वेळेस तुम्ही आजमावून बघा. फक्त लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलेलं आहे, जे कधीही झालेलं नव्हतं. पण मराठा आंदोलन तिकडे येऊन जेवण करू नये म्हणून त्यांनी अन्नछत्र बंद केले. त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? याच्यामध्ये पण राजकारण केलं जातं आहे. मुद्दा म्हणून ज्यावेळेस की मराठा आंदोलक इथं मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, ते एक चाल आहे, शासनाची एक चाल आहे आणि त्याच्या मागं RSSचा मोठा हात आहे. त्यापायी हे मराठ्यांना थोडी गैरसोय व्हावी आणि मराठा बांधवांची पोटाची आपदा व्हावी. जर आपदा झाली तरी लवकर परत गावाकडे जातील, ह्या उद्देशानं अन्नछत्र बंद केलेलं होतं. परंतु मी एक मराठा बांधव मुंबईमधील सर्व हिंदू मुस्लिम दलित बांधवाच्या वतीनं असं सांगतो, या लालबागच्या राजाचं अन्नछत्र सालभर चालवायची धमक आमचे हिंदू दलित मुस्लिम आणि गावखेड्यातले बांधव सालभर चालवितील अन्नछत्र. तुम्ही आता RSSच्या हे केलं, RSS तुम्हाला समर्थन भेटलंय का? RSS ऐका, ह्यांनी आजपर्यंत देश स्वातंत्र्य करता वेळेसपासून आजपर्यंत कुठल्याच क्षेत्रात त्यांचं योगदान नाही. त्यांचं फक्त एकच गोष्टीत योगदान आहे, या जातीतलं या जातीत भांडण लावायचं आणि तमाशा बघत बसायचं. यांचं योगदान देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि या आंदोलनासाठी कवाच दिलेलं नाही, देणार पण नाहीत आणि आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची गरज पण नाही आहे. ह्या ठिकाणी बघायला येतं की मुस्लिम बांधव जे मोठ्या संख्येने येऊन तुम्हाला काही खायच्या वस्तू असेल, पाणी बॉटल असेल, कोल्ड्रिंक असेल आणि तुमचं समर्थन पण देत आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? मुस्लिम भाई हा आमचा भाऊच आहे, छोटा भाऊच आहे. आम्ही मोठा भाऊ आणि तो छोटा भाऊ. आजवर या समाजामध्ये जे बीजं रोवली होती की हिंदू मुस्लिम जेणेकरून कट्टरता वाढावी, हे बीजं आताच्या तरुण पिढीच्या लक्षात हळूहळू आलेली आहेत. आणि तीच तरुण पिढी आपल्या घरच्यांना, जे की वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना समजून सांगत आहेत आणि त्यांना पण ते समजत आहे की आपली अधोगती मराठा आणि मुस्लिम वाद हा कोणामुळे आणि कशामुळे. हिंदू मुस्लिम हा वाद नाहीच, नव्हता बी आणि इथून पुढं राहणार पण नाही, हे पण सांगतो. पाटलांचा शब्द आहे, या मराठा आरक्षण लढा ज्यावेळेस पूर्ण तत्वावर जाईल त्यावेळेस पहिलं मुद्दा मुस्लिम आणि धनगर आरक्षण राहील. त्यावेळेस पण ही पूर्ण महाराष्ट्रातला मराठा तुमच्या बाजूनं 100% उभा राहणार, हे 100% मी सांगतो तुम्हाला. आणखीन एक प्रश्न होता. आज मुंबई हायकोर्टाने बोलले की जे मराठा आंदोलनकारियोने पूर्ण रोड जाम केलेला आहे, गाड्या पूर्ण रस्त्यावरती आहेत, ते सगळे खाली करायचे आदेश दिला आहे सरकारला. त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? इथं एवढा जवळ 1 कोटी 2 कोटी मराठा जमलाय ना, हे सरकार गुरकार हे आमदार खासदार यांना कोणाला मोजित नाही. दादाचा एक शब्द यांच्यासाठी भरपूर आहे. दादाने आत्ता सूचना दिल्यात, प्रेस कॉन्फरन्स झाली आहे. ही तुम्हाला सकाळपर्यंत कुठलीही गाडी आडवी तिडवी रस्त्यावर उभी एकही दिसणार नाही. ज्यांना जिथली पार्किंग दिली तिथे ऑटोमॅटिक जाऊन राहतील. शिस्तीचं पालन होईल आणि दादा ज्या पद्धतीनं म्हणले त्या पद्धतीचं आम्ही पालन करून आम्ही आमचं हक्काचं आरक्षणच घेऊन जाणार इथून. आणखीन एक प्रश्न होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 112 आमदार मराठा आहेत आणि 41 पैकी 31 आमदार जे आहेत, खासदार जे आहेत मराठा आहेत. त्यांचा काय सपोर्ट भेटला आहे का तुम्हाला? याच्यामध्ये बरेचसे लोक आता प्रायोगिक तत्वावर येतात का जाहिरातीसाठी येतात ते आम्हाला नाही माहिती. आता दादाला ते पुरेपूर माहिती आहे, दादा ते बोलतात पण वारंवार. पण बरेचसे लोक आंदोलन उभं राहिलं की आपलं लेटर पॅड घेऊन येणं, समर्थन देणं हे काम करतात. पण जे तेवढं काम करतात हे पण आमच्या लक्षात आहेत आणि जे खरंच समाजाचं काम करतात हे पण आमच्या लक्षात आहेत. याच्या मागच्या इलेक्शनमध्ये आम्ही ते दाखवून पण दिले, कुणाची कुठं जिरवायची आणि कशी जिरवायची. आणि येणाऱ्या काळात ती पण आम्हाला माहिती आहे, हे कोण कुठपर्यंत साथ देतात. त्याची जिरवायचा टाईम आला की बरोबर जिरविणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्याचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. ते प्रत्येक वेळी मराठ्यासाठी समोर येतात, लढत राहतात. त्यांचं काही समर्थन भेटलेलं आहे का?
माझ्या म्हणजे निदर्शनास आणखी काही आलेलं नाही, परंतु राज ठाकरे आमच्या तरुणाचा, आम्ही दादाला जेवढा मानतो दादाच्या नंतर, तर आम्हाला एक आयडॉल वाटतं राज ठाकरे. पण त्यांनी, माझं मत आहे की त्यांनी दादांना पहिल्या दिवशी येऊन पाठिंबा द्यायला पाहिजे होता. कारण का मराठी मुद्दा जेवढा प्रथम स्थानी ते उपस्थित करतात ना, मग तो हा मराठी नाही का, हा मराठीच आहे ना, मग याच्यासाठी उभं राहायला पाहिजे होतं. कारण का हे जे आलेत ना पूर्ण गाव खेड्यातील एकदम ग्राउंड लेवलवरची माणसं आहेत. जर तुम्हाला तुमचं अस्तित्व बनवायचं असेल ना, तर असं बनत नसतं, त्याला इथं राहावं लागतं. हा माणूस इथं आहे, तर तुम्ही असं वरवर येऊन तुमचं अस्तित्व नाही बनवू शकत. आमच्या मनात आणि हृदयात जागा दादाची राहील आणि त्यानंतर बाकी कोणाची पण राहील. शेवटचा प्रश्न होता, महाराष्ट्रातील मराठी आणि मुस्लिम बांधवांना काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? आजवर जे काय यांच्या भूलथापाला बळी पडून जे कोण मराठा आणि मुस्लिम वाद चिघळण्याच्या प्रयत्नात असतील, तर त्यांनी हे समजून घ्यायचं, मराठा आणि मुस्लिम छोटा मोठा दोन्हीपैकी एक छोटा आणि एक मोठा भाऊ आहे. तर हा वाद इथून पुढच्या काळात कधीच समोर आला नाही पाहिजे आणि येऊ द्यायचं नाही. तुम्ही आणि आम्ही ठरवायचं. बाकीच्यांना जे राजकारणी जे भांडवल करतात ना, त्यांना वेळ प्रसंग आला की तिथंच गांडीवर लात मारून शो. तो दोस्तों आपने देखा ये थे बीड़ जिले से आए हुए कुछ मराठा आंदोलक